तिनं बांधल घरट दिला उबारा निवारा तिनं बांधल घरट दिला उबारा निवारा घेवोनिया पंखा खाली लागू दिला नाही वारा दूर उडाली पाखर पांग आईच फिटाया दूर उडाली पाखर पांग आईच फिटाया आज घायाळ पक्षी जाई पिलाला भेटाया आज घायाळ पक्षी जाई पिलाला भेटाया माया मंदिर हालले लागे कळस फुटाया आज घायाळ पक्षी जाई पिलाना भेटाया माणसाचं वय झालं म्हणून आईवरचं प्रेम नाही कमी होत बाबा आज तुम्ही 50 वर्षाचे असाल 60 वर्षांचे असाल आई आठवत नाही तुम्हाला तिने केलेले कष्ट नाही आठवत तुम्हाला आणि खरं सांगा तिची आठवण नाही येत तुम्हाला ती तुमच्या आयुष्यात नसेल एका कीर्तनात म्हातारे बाबा हातात काठी घेऊन आले हातात आधाराला काठी होती शरीर जीर्ण झालेलं थरथर कापत होतं शरीर कीर्तन झाल्याबरोबर ते आले ढसढसा रडू लागले म्हटलं बाबा काय झालं तुम्ही रडता कशाला काही आजारी आहात का तुम्हाला काही हवंय का नको ग ताई मला काही म्हटलं मग रडता का तुम्ही म्हटले ताई आज सकाळी पहाटे माझी आई वारली आज पहाटे माझी आई वारली म्हटलं बाबा तुमचं वय किती म्हटले 75 वर्षाचं माझं वय म्हटलं तुमचं 75 मग तुमच्या आईचं वय किती असेल ताई 100 पार माझी आई होती 100 वर्ष पुढे जगून गेली होती म्हटलं ओ बाबा 100 वर्ष जगून गेल्या म्हणजे भरपूर आयुष्य जगल्या नका रडू का रडता का तुम्ही त्रास करून घेता स्वतःला नका रडू भरपूर रडत होते जसे जसे समजवायचे तसे तसे रडायचे म्हणलं रडू नका कधी ना कधी तरी जाणारच आहे आजोबांनी एवढं उत्तर दिलं मला ताई ओ ताई मलाही कळतंय माझी आई म्हातारी झाली होती आणि कधी ना कधी तरी ती जाणारच मलाही समजत आहे माझी आई म्हातारी होती आणि कधी कधी ना ती जाणारच आहे पण हो ताई रडू तर यासाठी येतं कारण या स्वार्थाच्या जगात या 75 वर्षाच्या म्हाताऱ्याला बाळा म्हणून हाक मारणारी फक्त आणि फक्त माझी आई होती हो फक्त माझी आई होती सांगा ना आता मला कोण बाळा म्हणेल या म्हाताऱ्याला कोण बाळा म्हणेल असेच नवीन कीर्तन व भजन बघण्यासाठी आत्ताच भक्तिनाथ चॅनलला सबस्क्राईब करा आपण ही पुण्याची शिदोरी या नामस्मरणाची शिदोरी आपण कमवतोय कारण नामस्मरणाचे पुण्य आहेत संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात सांगतात पुण्याची गणना कोण करे गणना करू शकत नाही एवढं पुण्यही प्राप्त जर कशात असेल तर ते फक्त आणि फक्त भगवंताच्या चिंतनात आहे आणि याच गोष्टीने या कलियुगात आपल्याला आपला उद्धार करून घेता येणार आहे कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी
त्यामुळे इतर गोष्टीचा आपण अट्टहास करण्यापेक्षा संतांनी जो मार्ग आपल्याला दाखवलेला आहे तो मार्ग आपण प्रामाणिकपणे त्या मार्गानं तेने चिपंथे चालू जाता न पडे गुंथा कोठे काही. इतर गोष्टींमध्ये आपल्याला लक्ष देण्याची गरजच नाही. संतांनी अगदी सुटसुटीत मार्ग आपल्या पुढे मांडलेला आहे. पण तरी सुद्धा प्रापंचिक असल्या कारणानं अनेक विषय मनात निर्माण होतात आणि या कारणानं काही वेळेस परमार्थ पूर्णत्वाला जात नाही, अडचण निर्माण होते. पण संत त्याच्यातही आपल्याला उपदेश करतात. आज खरी अर्थानं वर्षश्राद्धानिमित्त सर्व जुंद्री कुटुंब आणि तसेच आमचे पंढरीनाथ महाराज मनापासून धन्यवाद. सातत्यानं तुमचं आमच्यावरती अगदी वडिलांसारखं प्रेम म्हणावं लागेल आणि संप्रदायावरती तुमचं कॉन्टॅक्ट झालं. इथपर्यंत उपस्थित सर्वांचंच मनापासून धन्यवाद. गोड अशा पद्धतीने इथपर्यंत तुम्ही सर्वजण उपस्थित आहात. या जुंद्रे कुटुंबाचे आपतिष्ठ नातेवाईक, सखे सोयरे, मित्रजन, ग्रामस्थ, आपण राजांच्या विचारातली माणसं आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यावरती हा संस्कार दिलेला आहे. आपण मरेपर्यंत त्या संस्काराचं त्या विचाराचं लक्ष ठेवलं पाहिजे. नाही एखाद्याच्या सुखात आपल्याला जाता आलं जी हरकत नाही, सुखात जायला कारण द्या. सुखात नाही जाता आलं चालेल, पण दुःख शत्रूचं जरी असलं तरी शत्रूच्या दुःखात सहभागी होत चला. असेल दुश्मन तो त्याच्या घरी मी माझ्या घरी, पण जर एखाद्या दुश्मनावरती वाईट वेळ आली, शत्रूवरती एखादा वाईट प्रसंग आला तरी सुद्धा सहभागी होत चला. ही राजांची शिकवण आहे. का? कारण खरी अर्थानं दुःखामध्ये सुखामध्ये परकी माणसं ओळखीची नसतात, पण तरी सुद्धा आपली असल्यासारखे वागतात. कधी? आनंदात, सुखात. अहो आम्ही तुमचेच आहे, विसरलात का? अहो आहात ना, ध्यानात आहे ना? सुखात हाय हॅलो सुखात, पण दुःखामध्ये आपली माणसं सुद्धा परकी होऊन जातात. हा फरक आहे सुख दुःख. सुख के सब साथी दुख में ना कोई, सुख के सब साथी दुख में ना कोई, मेरे राम मेरे श्याम मेरे राम मेरे श्याम तेरा नाम बड़ा सच्चा पूजा सुखामध्ये सगळं जग आहे, दुःखामध्ये बोलवावं लागतं. पण खरी अर्थाने इथं आज वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं एवढा उपस्थित जनसमुदाय हे आज या आईनं केलेल्या कर्माची पोचपावती म्हणावी लागेल. कोण येतं कोणासाठी, कोण रडतो कोणासाठी? बाबा सध्याचा काळ एवढा विचित्र आहे की बहुना लोकांची मानसिकता इतकी बदललेली आहे. आज जशी टेक्नॉलॉजी वाढलेली, आधुनिकता वाढलेली आहे, जग मॉडर्न झालंय, तसे विचार सुद्धा लोकांनी मॉडर्न केलेले आहेत. जुनी जाणती माणसं संवेदनशील होती, सेन्सिटिव्ह. एकमेकाचं दुःख कळायचं, एकमेकाचं सुख कळायचं, भावना जाणून घेता येत होत्या जुन्या लोकांना. पण सध्याचा काळ मोबाईलचा असल्या कारणानं आता ज्या काही भावना असतील त्या सगळ्या बटनांवरती गेलेल्या आहेत. आता माणसाच्या चेहऱ्यावरती भाव दिसत नाही. आता तासन तास माणूस एकमेकाच्या शेजारी बसला तरी सुद्धा रामकृष्ण हरी नाही, बाई नाही, हॅलो नाही, काही नाही. का? माणसाच्या संवेदना कुठे गेल्या? त्यामुळे खऱ्या अर्थानं सध्याच्या काळात बोलावं लागतं, बोलवून घ्यावं लागतं. पण जुन्या जाणत्या माणसांनी जी नाती जपली, जो स्वभाव जपला, जे विचार जपले, आज या मातेनं आपलं कुटुंब घडवत असताना, आपला परिवार उभा करत असताना काय होतं? पूर्वी पायाला चप्पल नव्हती, अंगाला कापड नव्हतं, डोक्याला छप्पर नव्हतं, पोटाला पोटभर भाकर नव्हती. अहो भाकरीचं सोडा, अंगाला ठिगळ जोडलेलं कापड असायचं. आजी आजही तुम्ही अनेक माता मौल्य सांगत असतात आणि अनेक वेळा आम्ही सुद्धा ऐकलं, 2-2 लुगड्याची एक लुगडं करायचं, ते 2-2 वर्ष वापरायचं. खरं आहे का खोटे? तुम्ही पाहिलेत ते दिवस. आज असा काळ राहिला नाही. माणसं बदलली, काळ बदलला, विचार बदलले. आज कपाट फक्त सुनचं उघडून पहा, ढिगभर साड्या, कधी कधी अख्खा अंगावरती ढीग पडतो.
पूर्वी या माता माऊल्यांना विचार करावा लागत होता, जर नसेल आपल्याकडे चांगली साडी तर शेजाऱ्या पाजाऱ्यांची एखादी उसनी आणायची आणि एखाद्या लग्न कार्याला कुठे बाहेर कार्यक्रमाला जाताना ती वापरायची. खरंय का खोटे? प्रत्येक गोष्टीचा त्या ठिकाणी मूल्य, प्रत्येक गोष्टीची किंमत तुमच्या अंतःकरणात होती. म्हणून इथपर्यंत या मातेनं प्रपंच आणला. प्रपंच करत असताना अनेक हाडाची काढी रक्ताचं पाणी या आईनं केलं आणि आज एवढं मोठं कुटुंब, 5 मुलं 3 मुली, नातवंड, सोपं नाही एवढा परिवार. आज हम दो हमारे दो असले तरी तिसरं खपत नाही. म्हणजे पाहुणा एखादा आलेला घरात खपतो का? हा, तिसरा पाहुणा आला, अहो पाहुण्याचा सोडा, साधे म्हातारी घरातले आई बाप साधे खपत नाही तर बाहेरच्या पाहुण्याचं काही सांग. सध्याचा काळ असा आहे, म्हणजे जुन्या काळ आणि आताचा काळ. बाबा एका आई बापानं 4-4, 5-5 मुलं घडवली एका घरात, एका छताखाली. खिशात रुपया नसताना पोरींची लग्न केली, खिशात रुपया नसताना. एका आई बापानं 4-4, 5-5 मुलं घडवली एका छताखाली. आज 4-4, 5-5 पोरांना एक आई बाप सांभाळता येत नाही. सध्याची वस्तुस्थिती आहे. किती कोर्टात मध्ये केसेस चालू आहेत, कोर्टात केस चालू आहेत. आईनं माझ्याकडं आणि वडिलांनी तुझ्याकडे. 2 मुलं पण दोघांना आई बाप वाटून दिले गेले. ही सध्याची परिस्थिती आहे. चला, संत विचाराचा आधार घेतल्याशिवाय आपल्याला आपला उद्धार करता येणार नाही. त्याकरिता कीर्तन वर्ष श्राद्धानिमित्त जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणांचा अभंग आहे. चिंतनासे न लगे वेळ, सर्व काळ करावे सदा वाचे नारायण, ते वदन मंगळ. आपण प्रपंचामध्ये जीवन जगत असताना अनेक विषय माणसाला जडलेले आहेत बाबा, अनेक विषय. षड विकारानं आपण सगळे बाधित आहोत. जरी दिसत नसले तरी त्या विकारांच्या दोऱ्या माणसाला बांधलेल्या आहेत. आणि जोपर्यंत आपण ते दोर सोडत नाही, ऐकताय ना तुम्ही, जोपर्यंत आपण त्या दोऱ्या सोडत नाही तोपर्यंत आपण या बंधनातून मुक्त होऊ शकत. आपण किती जरी प्रयत्न केला, आपण कितीही लांब गेलो, अगदी इथून पंढरपूरला जावोत काय, नाही तर इथून दिल्लीला जावोत काय, त्या प्रपंचाच्या दोऱ्या आपल्याला बांधलेल्या आहेत म्हणजे आहेत, त्या तिथपर्यंत आपल्यापाशी आहेत. पुन्हा आपल्याला प्रपंचातून माघारी आणतात. अनेक लोकांनी प्रयत्न केला पण दोर सोडत नाही तोपर्यंत प्रपंच सुटत. मी काय सांगते, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. एक व्यक्ती उंटाला घेऊन चाललेला, उंटांना दुसऱ्या गावी, परगावी, आणि प्रवास करत असताना एका ठिकाणी त्याचा मुक्काम ठरला आणि मुक्कामाच्या ठिकाणी तो प्रवासी थांबला. एका उंटाला त्यानं रशीनं बांधलं पण दुसऱ्या उंटाला बांधण्यासाठी त्याच्याकडे रस्सी दोरी काही सापडेना. दुसऱ्या उंटाला बांधायचंय पण बांधण्यासाठी त्याच्याकडे रस्सी नाही, दोरी नाही, काहीच नाही. भरपूर वेळ झाला पण बिचारा थकून गेला. आणि त्या ठिकाणी एक माणूस होता. त्या माणसानं विचारलं, म्हणले का हो, काय झालं, तुम्ही काय एवढे त्रस्त दिसताय, काय एवढं तुम्ही? म्हणले अहो, एका उंटाला मी रस्सीनं बांधलं पण दुसऱ्या उंटाला मात्र बांधायला माझ्याकडे दोरी नाही, रस्सी नाही, काहीच नाही. त्यावेळी त्या व्यक्तीनं सांगितलं, महाराज, म्हणले काय गरज आहे दोरीची? तुम्ही फक्त त्या उंटाला गळ्यात हात घाला, रशी अडकवल्याचं नाटक करा आणि झाडाला हात घालून रशी बांधल्याचं नाटक करा. सांगितल्याप्रमाणे या व्यक्तीनं उंटाच्या गळ्यात हात घातला, रशी अडकवल्याचं नाटक केलं, झाडाला पुन्हा गाठ बांधल्याचं नाटक केलं. आणि आश्चर्य असं की जागच्या जागी उंट खाली बसला. त्याला वाटलं मला रशीनं, ते बसलं खाली. मुळात रशीने बांधलं नव्हतं पण भास, आणि खाली बसला तो उंट. बसल्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्र निघून गेली, दुसऱ्या दिवशी पहाटे पुन्हा हे निघालं प्रवासाला. ज्याला रशीनं बांधलं होतं त्याची रशी सोडली, तो उंट उभा राहिला. पण दुसऱ्या उंटाला त्यानं किती हाणलं, किती मारलं, उठवण्याचा प्रयत्न केला, ते उंट काही जागचं उठेना. भरपूर वेळ झाला, त्रस्त झाला बिचारा. पुन्हा तो व्यक्ती आला ज्यानं नाटक करायला सांगितलेलं. म्हणले काय झालं महाराज, आजही तुम्ही फार त्रस्त दिसताय, काय झालं? ते म्हणले बाबा, अहो बघा ना, किती वेळ झाला या उंटाला उठवतोय पण बिचारा काही उठेना, काय केलं तरी उठेना. त्या माणसानं सांगितलं, अरे काल दोरी बांधलेली अजून सोडली नाही, काल जी रशी बांधली होती अजून सोडली नाही. तो मालक म्हणला, अहो कुठली रशी, कसला दोर, आपण फक्त नाटक केलं होतं. अरे म्हणले ते नाटक तुझ्यासाठी होतं, उंट्यासाठी नाही.
आता नाटक कर सोडण्याचं पुन्हा, मग पुन्हा त्यानं त्या झाडाची गाठ सोडण्याचं नाटक करावं, पुन्हा रशी काढण्याचं नाटक करावं. आणि जेव्हा रशी सोडण्याचं नाटक केलं, जागच्या जागी उलट उभा राहिलं आणि पुढच्या प्रवासाला. तुम्हाला लक्षात आलं? हीच कंडिशन आपल्या सोबत आहे. आपण आपला उद्धार करायचा आहे, आपल्याला इथून पुढच्या गावी जायचंय. आपला हाच मुक्काम एक शेवटचा आहे का? नाही 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 नाही. हे फक्त एक ठिकाणी मुक्कामाचं. इथून पुढे आपले प्रवास आहेच नाही, इथून पुढे आपला प्रवास आहेच नाही. जाऊ देवाची गावा आणि देव देईल विसावा. पण त्याकरिता दोर सोडण्याची गरज आहे. डोळ्याला दिसत नाही, पण अनेक बंधनातून माणूस बांधला गेलेला आहे. आणि खरी अर्थानं याला सोडणंही फार कठीण जातं. संतांनी त्याग केला संसाराचा. संसाराच्या तापे काय मत होतं संसाराबद्दल? तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची करिता या सेवा संत सांगतात हा प्रपंच दुःख रूप आहे. हे पहा, अनेक प्रसंगी आपल्याला वाटतं प्रपंचात थोडं फार तरी सुख मिळेल, थोडं फार तरी सुख मिळतं. नाही असं नाही, पण प्रपंचातलं सुख सुद्धा दुःख रूप आहे. प्रपंचातलं सुख सुद्धा, दुःख तर दुःख रूप आहेच, पण सुख सुद्धा दुःख रूप आहे, एवढं ध्यानात ठेवा. त्याचं जसं नाव आहे दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. त्यामुळे निश्चितच आपल्याला इथून उद्धारायचंय. संतांचे विचार आचरणात घ्या. अनेक प्रसंगी संतांनी उद्धारण्याचा मार्ग भगवंताच्या चिंतनात सांगितला, पण बऱ्याचशा साधकांना प्रश्न निर्माण झाला, महाराज शेती भातीची कामं राहतात, नोकरदार वर्ग राहतो, भरपूर दिवसभर काम राहतं, कधी करावं चिंतन, कधी नामस्मरण करावं, अहो सहसा वेळ मिळत नाही. आमच्या माता इकडे लक्ष द्या, महिलांना सुद्धा हा प्रश्न राहतो. ताई तुम्ही म्हणता खरं भगवंताचं चिंतन उद्धारण्याचा मार्ग आहे, पण वेळ मिळत नाही. आणि याच उत्तरासाठी जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्याला खऱ्या या प्रश्नासाठी उत्तर दिलं. ज्यांनी असं म्हणावं आम्हाला वेळ मिळत नाही, संत सांगतात भगवंताच्या चिंतनाला विशिष्ट असा वेळ लागत नाही, विशिष्ट असा काळ लागत नाही, कोणता समय लागत नाही, तर तुम्ही सर्व काळामध्ये भगवंताचं चिंतन करू शकता. अभंगाच्या पहिल्या चिंतनाचे न लगे वेळ. पहिल्या चरणात जगद्गुरु तुकोबराय सांगतात चिंतनाकरिता, भगवंताच्या नामस्मरणाकरिता, स्मरणाकरिता वेळ पाहण्याची गरज नाही. सर्व काळ करावे. सर्व काळामध्ये, तिन्ही काळांमध्ये तुम्ही करू शकता. कोणत्याही काळात तुम्ही भगवंताचं नामस्मरण करू शकता. विशिष्ट असा वेळ, विशिष्ट असा काळ त्याला गरज नाही. हातामध्ये काम असलं तरी मुखामध्ये आपण राम राम म्हणू शकतो की नाही शकत? महिला मंडळ आपण शेतीची कामं करत असताना सिरियलच्या गप्पा भरपूर रंगतात. अशी मालिका रंगते घरातून निघल्यापासून अगदी शेतातून घरी येईपर्यंत. एक सिरियल निघाली ना तिचा अख्खा दिवसभर विषय राहतो. तिनं अशी सासूला बोलली, तिचे जावणी असं केलं. बरं मला सांगा, एवढ्या चांगल्या सिरियल मधून आपण काही चांगलं घेतो का? सुनने सासूबद्दल कसं कटकारस्थान केलं. आणि ती एक सून चांगली राहते, एक सून वाईट राहते, मग एक सून सासूची लाडकी राहते, एक सून सासू असंच काहीतरी राहतंय ना.
आता आम्हाला सहसा वेळ नाही मिळत बघायला, पण जाता येता तुमच्याच घरी कधी चहा प्यायला आलो तर दिसत. ते चालू राहतात मालिका. एक मोठी जाऊ राहते, एक छोटी जाऊ राहते, तिसरीचा काही तपास नसतो. ती कुठं राहते तेही कळत नाही. एकुलता एक मुलगा असतो, तोही नीट नसतो. आणि अशाचं आचरण, अशाचं अनुकरण आपण करतो, आणि ते हे सगळं आपल्याला आवडतं. हा फार वाईट भाग आहे की सून सासूला वाईट बोलते हे आपल्याला आवडतं, सासू सुनेचा अपमान करते हे आपल्याला आवडतं. घरात एकही दिवस त्यांच्या भांडण झाल्याशिवाय सिरियल पुढे जात. हे सगळं आपली भारतीय कुटुंब व्यवस्था तोडण्यासाठीची साधन आहेत. ही काय आपला उद्धार करण्याची साधन आहेत का? इतरांना माहित आहे, जगाला माहित आहे, भारतीय लोक, महाराष्ट्रातील लोक खरी अर्थानं किती एकमेकांना जपणारी आहेत. मग यांना कसं तोडायचं, भावा भावात कसे वाद निर्माण करायचे. सक्का भाऊ पक्का वैरी. शेवटचा सीन पाहताना भाऊ रडले हो भरपूर. काय होतं, आम्ही नाही त्या गोष्टीसाठी भरपूर वेळ देतोय, पण ज्याच्याकरिता जन्माला आलो त्या भगवंताच्या नामस्मरणाकरिता आमचं ध्यान नाहीये. उभा आयुष्य निघून जातं, अगदी शेवटच्या क्षणाला ध्यानात येतं, आणि मग बाकी या जगाची जगाला हाक मारू लागतो उद्धाराकरिता. अनेकांकडे प्रार्थना करू लागतो उद्धाराकरिता. जगात ताकद आहे का आपल्या उद्धाराची? किती हाका मारल्या जगाला, जग उद्धारणारे आपल्या. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. मग कोणी नाही. ज्याला चांगलं म्हटलो तोही नाही, आणि ज्याला वाईट बोललो तोही नाही. तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, सारा येरवा हुगा पसारा तापून पडतीला तापून जगाला वाटतं अरे हा माझा मित्र, हा माझा सखा. आयुष्यभर ज्या माणसांना आपण जपलेलो राहतो ना, एका स्मशानाच्या बाहेर फार गोड वाक्य लिहिलं होतं. स्मशानभूमीच्या बाहेर, मंजिल तो तेरी यही थी, मंजिल आखरी, मंजिल तो तेरी यही थी, मगर देर लगा दी तूने आते आते. क्या दिया इस दुनिया ने तुझे, क्या मिला इस दुनिया से तुझे, तेरे अपनों ने ही जलाया तुझे जाते. आपलेच राहतात ना. व्यर्थ जातो आयुष्य, व्यर्थ जाता खजीवन, आणि शेवटच्या क्षणाला माणसाला उद्धार करण्याची आशा राहते.
आणि खरी अर्थानं तळमळ वाटते हो जीवाचा उद्धार करण्याची. संत सांगतात आयुष्यातला प्रत्येक क्षण, प्रत्येक सेकंद, प्रत्येक क्षण माणसाला गरजेचा आहे, फार महत्वाचा आहे. म्हणून तर संतांनी सांगितलं क्षणोक्षणा हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू का नाशिवंत देह जाणार सकळ. मग इथून पुढे कुठलाच वेळ व्यर्थ न घालवता चिंतनासे न लगे वेळ. तुम्ही रस्त्यानं प्रवास करताय, तुम्ही घरामध्ये काम करताय, तुम्ही शेतात काम करताय, तुम्ही कुठे पाहुण्यांच्या घरी गेलात, मुखानं भगवंताचं नामस्मरण करायला काय लागतं? सतत राम 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 राम. पैसा न लागे रुपया न लागे ना लागे कवडी दमडी बोलो बोलो. तुम्ही असे पाच बसले, टेन्शन आलं मला, नेमकं माझं चुकतंय का काय? राम 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 बोलो श्याम 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 बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. काय लागतंय माणसाला? फक्त मन निर्मळ असलं पाहिजे माणसाचं. नाही तर बरीचशी लोक भजन करतात फक्त मुखानं आणि मनामध्ये एवढं कपट राहतं. काही लोक भजन करतात, परमार्थ करतात, कीर्तन करतात, भजन करतात, पंढरपूरची वारी, काशी यात्रा, चारी धाम, एकादशी, सगळे उपवास, सगळं करतात, पण बुद्धीत शुद्धता नाही, अंतःकरणात चित्तात शुद्धता नाही. विचार जर खऱ्या अर्थानं तुमचे जळणारे वृत्तीचे असतील, विचार जर आपले कपट वृत्तीचे असतील आणि जर आपल्याला एखाद्याची प्रगती सहन होत नसेल, समजून जा आपण या पंथातले नाही आहोत. कारण या पंथात तसली माणसं चालत नाहीत. आणि काय कोणाला जळून आपल्यानं जळणार आहे? किती राग केला तरी ते आपल्यानं संपणार आहे. अहो ते प्रारब्धेची जोडे, धनन प्रारब्धेची, ते त्याच्या प्रारब्धानं कमवतय, खातय पितय, आयुष्य आराम करते. आपलं जळून जळून आयुष्य गेलं तरी शेवटपर्यंत आपण इतरांची निंदा जर करत असेल, काही लोकांना सवय राहते. बरं हे कीर्तनात सांगते मी, कुठं सांगते? कीर्तनात बसली तरी गप नाही, हिच असं कीर्तनात. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊन गोपाळ राहे तेथे. समाधान सुख आहे, पण खऱ्या अर्थानं आपल्याला समाधानाचं तळ अजून गाठता आलेलं नाही. एक शिष्य रडत रडत गुरुजींकडे गेला, म्हटला गुरुजी आयुष्यात फार दुःख आहे, किती संकट, किती प्रॉब्लेम्स, आणि किती प्रयत्न केल्यानंतर सुख मिळेल सांगा ना गुरुजी. किती कष्ट करू अजून म्हणजे आम्हाला खरं सुख मिळेल, किती प्रयत्न करू म्हणजे आम्हाला सुख मिळेल. गुरुजींनी त्याला जरा बाहेर नेलं आणि एक विहीर होती. गुरुजींनी सांगितलं त्या हौदातलं, त्या विहिरीतलं मला पाणी पिण्याकरिता आण. हे पळत पळत गेला हौदापाशी, त्या विहिरीपाशी. बादली घेतली, ती बादली त्यानं विहिरीत सोडली. त्याला उत्सुकता होती फक्त उत्तराची, कशानं सुख मिळेल, कधी सुख मिळेल. म्हणून त्यानं गडबडीनं पाणी काढण्याचा प्रयत्न केला. बादलीवरती काढता काढता लक्षात आलं पाण्याचा थेंबही बादलीत नाही. त्यांना पुन्हा होती तशी बादली विहिरीत सोडली आजी, आणि पुन्हा पाणी शेंदू लागला. आता शेंदण्याची प्रक्रिया राहिली नाही, आता कॉक फिरवायचा, पाणी आलं. पण पूर्वी शेंदणं होतं, तुम्हाला माहित आहे. बादली खाली रशीनं सोडायची, शेंदायचं, पुन्हा बादली हलवली, पुन्हा वरती काढण्याचा प्रयत्न केला, पण बादलीत पाण्याचा टिपका नाही. वरती काढली आणि नीट निरीक्षण केलं, बाबा ध्यानात आलं बादलीला खाली बुडच नव्हता. जो तळ लागतो पाणी साठायला तो बादलीचा तळ, ते बुड नव्हतं. राग आला त्याला आणि गुरुजींकडे गेला. म्हणला ओ गुरुजी काय चेष्टा करता माझी, ज्या बादलीला बुड नाही अशा बादलीतून मला तुम्ही पाणी का हे सांगता, कसं पाणी निघेल? गुरुजी हसले, त्याच्या खांद्यावरती हात ठेवला आणि उत्तर दिलं, बाळा हेच तर तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. नाही लक्षात आलं? सांगते फोडून. म्हणले बादलीला तळ नाही त्यामुळे पाणी थरत नाही. तुझ्या आयुष्य रूपी, तुझ्या जीवन रूपी बादलीत सुद्धा जोपर्यंत समाधानाचा तळ लागत नाही तोपर्यंत सुख रूपी पाणी तुझ्या बादलीत राहणार. सुख टिकवायचंय, मग समाधान ठेव. आहे त्याच्यामध्ये समाधानी मानण्याचा प्रयत्न केला.
आणि आहे तिथे परिस्थितीत आपल्याला भगवंताचं चिंतन. काही लोक दिवस काळ पाहून देवाचं भजन करतात, वेळ पाहून देवाचं भजन करतात. हा, चांगली स्थिती असेल, देव जर देणारा असेल आणि देव जर देत असेल तरच त्या देवाचं भजन करते. देव देण्याचा बंद झाला की याचं भजन सुद्धा, बरोबर की नाही? असंच जग आहे ना. आपल्याला वाटतं आपल्या सोबतच लोक बदलतात, असं नाही. अहो, लोक देवासोबतही तो व्यवहार करतात. माणसानं देवासोबत तसा व्यवहार नाही केला पाहिजे. देता देवविता नेता नेवविता तेथे याची सत्ता. तो दातृत्ववान देणार आहे. परिस्थिती पाहून देवाची आदला बदल करत जाऊ नका. परिस्थिती पाहून देवाला बदलू नका. निष्ठा, प्रेम आणि श्रद्धा कायम स्वरूपी देवावरती तशीच असली पाहिजे. मग दुःख जरी आलं आणि सुख जरी आलं, घेईन मी जन्म. मी निष्ठा सांगते. संत सांगतात एका जन्माचं सोड देवा, आमचं एवढं प्रेम आहे तुझ्यावर. घेईन मी जन्म, घेईन मी जन्म याच साठी देवा. घेईन मी जन्म, घेईन मी जन्म, घेईन मी याच साठी देवा. ताली वाजवायची सर्व. भूषण दादांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. तुझी चरण सेवा साधावया. कशाकरिता? प्रपंचाकरिता नाही. संत सांगतात आपणही हा भाव अंतकरणात ठेवावा. चिंतनासी न लगे वेळ, सर्व काळ करावे. आणि जो अखंड काळी भगवंताचं नामस्मरण, जो अखंड भगवंताचं नामस्मरण करतो ना जी, इतर वाई फळबडबड बरेच जण करतात. बरेच जण, एखाद्याच्या मुखाला रेडिओ बंदच नसतो, हे अगदी अजिबात बंद नसतो. हे खरं सांगू, सध्याचे प्रपंच या बडबडीमुळे दुःखरूप झालेले आहेत. आणि एक प्रपंच सुखी करण्याचा फॉर्म्युला जर तुम्हाला ऐकायचा असेल, ज्याची बायको मुकी त्याचा प्रपंच. आता तुम्ही बोललात म्हणून आपण काही बोलणार नाही. खरे का खोटे? निम्म टेन्शन कुणामुळे वाढतंय? आपण सॉल्व सुद्धा त्यांच्यामुळेच होतं, एवढं ध्यानात ठेवा. खरी अर्थाने आपण अनेक वाई फळबडबड करत असतो, पण आपल्या उद्धाराची करत नाही. पण ज्याच्या मुखावरती भगवंताचं चिंतन आहे, नामस्मरण आहे, अखंड अविरतपणे ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाम आहे, संत सांगतात ते वदन, ते मुख साधारण न सांगता खरी अर्थानं ते मंगल स्थान म्हणून प्राप्त होतं अभंगाच्या. सदावाचे नारायण, सदावाचे नारायण.
राणीताई आमच्या मंगलताई, काय सुंदर वदन मंगळ, का सदा वाचे भगवंताचं नामस्मरण मुखावरती असल्यानंतर का नाही एवढं छान पद्धतीचा आवाज येणार. सदा वाचे नारायण, खऱ्या अर्थानंच अखंड अविरतपणे भगवंताचं नामस्मरण करतो. निश्चितच ते वदन मंगळ म्हणून संत आपल्याला भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी जास्त खऱ्या अर्थानं आग्रह करतात. नामस्मरणातून आपला उद्धार करा. खऱ्या अर्थानं भक्तीचे अनेक प्रकार आहेत. सध्याच्या काळात काही माणसं देवाची भक्ती करतात सुद्धा, परमार्थ करतात सुद्धा, पण परमार्थ करून सुद्धा त्यांना परमार्थाचा अर्थ सुद्धा कळत नाही. का? कारण आपण फक्त शरीरानं परमार्थ करून उपयोग नाही. मी मगाशी सांगितलं त्यात विचारात आणि अंतःकरणात बदल झाला पाहिजे. माणसाच्या आचरणात परिवर्तन झालं तर खरा परमार्थ कामाचा आहे. नाही तर समाजात घडलेल्या घटना घडतच राहत आहेत, वाईट दृश्य दिसतच राहत आहे. वाईट गोष्टीचं आचरण येता कामा नये. आयुष्यात माझी विनंती आहे, एखादी पंगत चुकली तरी चालेल, पण जीवनात संगत चुकून देऊ नका. कारण सध्याच्या काळात हे कॉन्टॅक्ट कनेक्शन हे संगतीचं फार मोठं जाळ आहे. बाबा पंगत चुकली, एका टायमाचं जेवण चुकल, पण संगत चुकली अख्खा आयुष्य बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही. सांगा. त्यामुळे चांगल्या विचाराची संगत, चांगल्या माणसांची संगत, भगवंताच्या नामस्मरणाची संगत केली पाहिजे. देवाचं अस्तित्व कळालं नाही म्हणून माणसाला आज खऱ्या अर्थाने वाईट दृश्य पाहावी लागतात. नाही कळालं देवाचं अस्तित्व म्हणून समाजामध्ये स्त्री बलात्कारासारखं पाप आहे. 4 आणि 5 वर्षाच्या लेकींवरती अत्याचार, अन्याय पाहायला मिळतो. आज माझी प्रत्येक पालकाला विनंती आहे, तुमची लेक म्हणून उभी आहे मी तुमच्या पुढे. आज आपल्या पोरीला, आज आपल्या मुलीला पप्पाची परी म्हणून न वाढवता छत्रपती शिवरायांची शिवकन्या म्हणून वाढवता आलं पाहिजे. द्या तिच्या हातामध्ये तलवार. नव्हतं शिकवलं जात का पोरींना? राजांच्या काळात म्हणजे स्वराज्य, आपण स्वराज्यातच जगतोय ना, हा राजांचाच काळ आहे. त्यामुळे आपण खऱ्या अर्थानं आपल्या पोरींना स्वतःच्या संरक्षणाचे धडे देणं, स्वतःच्या संरक्षणाचं खऱ्या अर्थानं तिला प्रशिक्षण देणं ही सध्याच्या काळाची गरज आहे. आणि अजून पुढे जाऊन सांगते, ज्या दिवशी खऱ्या अर्थानं समाजामधले स्त्री बलात्कार, स्त्री भ्रूण हत्येसारखं पाप बंद होईल, निश्चितच आपला परमार्थ पूर्णत्वाला जाईल. वृद्धाश्रम बंद होतील, आपला परमार्थ पूर्णत्वाला जाईल. लाखोंच्या संख्येनं गोमाता मरतीये. कंटेनरच्या कंटेनर भरून जातात गोमातेचे. का? अधर्माची वाढ होत चाललेली आहे. संत वाढावया सुख भक्ती भाव धर्म जगतात, पण इथे अधर्माची वाढ होत चाललेली आहे. गोमातेची लाखोंच्या संख्येनं हत्या घडतीये. आई बापाला वृद्धाश्रमात पाठवण्याची सुद्धा संख्या वाढत चाललेली आहे. आणि ज्यांना ज्यांना लाज वाटते वृद्धाश्रमात पाठवण्याची, ते आषाढी कार्तिकीची वाट पाहतात. तुमच्या नाही देण्यात आलं? बायको नवऱ्याला सांगते का, हो आपल्या समाजात स्टेटस नाव आहे, असं वृद्धाश्रमात पाठवणं आपल्याला बरोबर वाटत नाही. आली आहे 2 दिवसावरती आषाढी यात्रा. असं करता का? तुमच्या वडिलांना आपण यात्रेत घेऊन जाऊ दर्शनासाठी, ज्ञानोबारायांच्या, तुकोबारायांच्या, पंढरपूरच्या, पांडुरंगाच्या. त्यांना सांगू दर्शनासाठी जायचंय म्हणून, आणि तिकडे सोडून देऊ. सकाळी पाटे पाटे पोरगा उठला, वडिलांना उठवलं, म्हणले बाबा चला, म्हणले आपल्याला दर्शनाला जायचंय पंढरपूरला. अडाणी साधे भोळे बाबा होते, कळत नव्हतं, जगाचं एवढं ज्ञान नव्हतं, अगदी नंबर नाही, कोणत्या पत्ता सांगता येणार नाही इथपर्यंत भोळसर असे बाबा. जुनी जाणती माणसं होतीच साधी. त्यामुळे खऱ्या अर्थानं ते खरं आयुष्य जगत होते. आताची सगळी चॅप्टर माणसं झाली खऱ्या अर्थानं. वा वा वा, चला. आणि पंढरपूरला दर्शनासाठी घेऊन गेले वडिलांना. वडिलांच्या अंतःकरणात एवढा आनंद होता की माझ्या लेकानं मला पंढरपूरच्या मालकाचं दर्शन करायला आणलं. आयुष्य गेलं कधी जमलं नाही, पण आता माझ्या लेकामुळे मला दर्शन घडतंय, हा आनंद वडिलांच्या अंतःकरणात. आणि पोरानं वडिलांचा हात धरला गर्दीमध्ये. आजी
पोरांनी वडिलांचा हात धरला, पोराच्या ध्यानात होतं, गर्दीत चांगल्या गर्दीत गेलं की वडिलांचा हात सोडून द्यायचा. वडिलांचा हात धरला, पोरगा पुढे, वडील मागे, धक्काबुक्की होऊ लागली. पोराला वाटलं आता हाच चान्स आहे वडिलांचा हात सोडून द्यायचा, आणि पोरानं वडिलांचा हात सोडून देण्याचा प्रयत्न केला. बापानं घट्ट असा हात धरला, त्याचेच वडील ना, घट्ट असा हात धरला. ओ बाबा सोडा ना, हात सोडा. ओ बाबा सोडा ना. वडील सांगतात अरे बाळा इथं नाही, थोडं पुढे चल. पुढे सोडतो. माझ्या वडिलांना मी इथंच सोडलं होतं. नाही देण्यात आलं तुमच्या. सांगण्याचं तात्पर्य सध्याच्या काळामध्ये आई वडिलांची सेवा घडणं. अनेक लोक सांगतात, प्रत्येक कीर्तनात प्रवचनात आपण ऐकत असतो, बाबा वय झालं तरी सुद्धा आई बापाचं प्रेम कमी पडतं का? आज ज्याच्या कुटुंबात आई नाही, ज्याच्या कुटुंबात वडील नाही, त्या व्यक्तीला जाऊन विचारा खरी कुटुंबाची काय अवस्था आहे. घरामध्ये धनदौलत भरपूर आहे, घरात ऐशो आराम भरपूर आहे, पण अंतःकरणापासून आपल्यावरती जीव ओवाळून टाकणारी आपले आईबाप जर घरात नसतील ना, तर खरी अर्थानं जगातलं सगळ्यात मोठं दुःख आहे. जगातलं सगळ्यात मोठं दुःख आहे. आज कोणी कितीही आमचा पाहुणचार करावा, कोणी कितीही विचारावं, पण ज्यावेळी रात्रीच्या घरी जायला रात्रीच्या 2:30-3 वाजतात, पहाटेच्या 4 वाजतात, 3 वाजतात, अख्खं जग झोपलेलं राहतं, पण गाडीचा नुसता हॉर्नचा आवाज आला तरी ताट दिशे आतमध्ये जागी होती ती आई आमची. खरी अर्थानं लोक कामापुरतं विचारतील, पण निस्वार्थ अंतःकरणानं काही कारण नसताना रोज दिवसातून 10 वेळा जिचा फोन येतो ना, फक्त आमची चौकशी करायला, फक्त आपली चौकशी करायला, तो फोन फक्त आईचाच राहतो, जगाचा नाही. या आईनं हाडाची काडी रक्ताचं पाणी करावं, शून्यातून विश्व निर्माण केलं. शून्यातून. आत्ताच्या सध्याच्या तरुण सुनांना सुद्धा माझी विनंती आहे, सासून एखादा शब्द बोलत असेल तर सहन करून घ्या, कारण त्या बिचारीनं चतकोर भाकर तर चतकोर भाकरीवरती पोट भरवावं, अर्धी भाकरीवरती पोट भरावं. तिला आपल्यासारखी साधनं नव्हती, तिनं फार शून्यातून कष्ट करून प्रपंच उभा केलाय. एखादा शब्द बोलला तरी ऐकून घ्या. त्यांनी आपल्यापेक्षा फार दुःख सहन केलेले. आई बापाचं म्हणणं, आई बापाचं बोलणं पोरांनी एवढं जीवाशी लावून घेऊ नका. आज एखादा शब्द बापानं उद्गारला, बापानं जर एखादा शब्द बोलला तर पोरगा नाही ते उलट बोलून बापाला निघून जातो. पण तिनं काय केलंय? तिनं बांधलं घरट, दिला उबारा निवारा. तिनं बांधलं घरट, दिला उबारा निवारा. घे बोनिया पंखा खाली, लागू दिला नाही वारा. दूर उडाली पाखर, पांग आईच फिटाया. दूर उडाली पाखर, पांग आईच फिटाया. आज घायाळ पक्षी जाई पिलाला भेटाया. आज घायाळ पक्षी जाई पिलाला भेटाया. माया मंदिर हालले, लागे कळस फुटाया. आज घायाळ पक्षी जाई पिलाना भेटाया.
माणसाचं वय झालं म्हणून आईवरचं प्रेम नाही कमी होत बाबा. आज तुम्ही 50 वर्षाचे असाल, 60 वर्षांचे असाल, आई आठवत नाही तुम्हाला, तिने केलेले कष्ट नाही आठवत तुम्हाला. आणि खरं सांगा तिची आठवण नाही येत तुम्हाला, ती तुमच्या आयुष्यात नसेल. एका कीर्तनात म्हातारे बाबा हातात काठी घेऊन आले. हातात आधाराला काठी होती, शरीर जीर्ण झालेलं, थरथर कापत होतं शरीर. कीर्तन झाल्याबरोबर ते आले, ढसढसा रडू लागले. म्हटलं बाबा काय झालं, तुम्ही रडता कशाला? काही आजारी आहात का? तुम्हाला काही हवंय का? नको ग ताई मला काही. म्हटलं मग रडता का तुम्ही? म्हटले ताई आज सकाळी पहाटे माझी आई वारली. आज पहाटे माझी आई वारली. म्हटलं बाबा तुमचं वय किती? म्हटले 75 वर्षाचं माझं वय. म्हटलं तुमचं 75, मग तुमच्या आईचं वय किती असेल? ताई 100 पार माझी आई होती, 100 वर्ष पुढे जगून गेली होती. म्हटलं ओ बाबा 100 वर्ष जगून गेल्या म्हणजे भरपूर आयुष्य जगल्या, नका रडू. का रडता? का तुम्ही त्रास करून घेता स्वतःला? नका रडू. भरपूर रडत होते, जसे जसे समजवायचे तसे तसे रडायचे. म्हणलं रडू नका, कधी ना कधी तरी जाणारच आहे. आजोबांनी एवढं उत्तर दिलं मला, ताई ओ ताई मलाही कळतंय माझी आई म्हातारी झाली होती आणि कधी ना कधी तरी ती जाणारच. मलाही समजत आहे माझी आई म्हातारी होती आणि कधी कधी ना ती जाणारच आहे. पण हो ताई रडू तर यासाठी येतं कारण या स्वार्थाच्या जगात या 75 वर्षाच्या म्हाताऱ्याला बाळा म्हणून हाक मारणारी फक्त आणि फक्त माझी आई होती. हो फक्त माझी आई होती. सांगा ना आता मला कोण बाळा म्हणेल? या म्हाताऱ्याला कोण बाळा म्हणेल? अख्खं जग तिरस्कार करेल. म्हातारा माणूस खोकलं तरी सण होत नाही. होत सण? अहो कुठूनही मी बाहेरून गावातून यावं, माझी आई दारात बसलेली असायची. कशी तिला चावू लागायची. मी दारात उभा राहायचो ना, मला आवाज द्यायची, ए बाळा आलास का रे तू? बाळाशिवाय मला हाक मारत नव्हती. आज कोण या जगामध्ये मला बाळा म्हणणार? म्हणून रडू येतं. आईचं असणं आईचं नसणं फार फरक आहे. आज या कुटुंबाला कोणी विचारलं ना, का तुम्ही एवढं मोठं वर्ष श्राद्ध करताय, का तुम्ही आईची सेवा करताय? अहो गेली आता 1 वर्षापूर्वी ती, मग तरी सुद्धा तिच्या नावानं का तुम्ही रडताय? ते कुटुंब उत्तर देतं. तिच्यासारखे कष्ट आणि तिच्यासारखं प्रेम या जगात आम्हाला कोणीच दिलं नाही. आज जे काही आम्ही वैभव उभा केलंय ते आईच्या संस्कारानं, तिच्या कष्टाने. सोडून या गेली आई सोडून या गेली आई आम्हाले कराना. आई 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 आता म्हणू मी कुणाला? आई 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 आता म्हणू मी कुणाला? ए आई जर आम्हाला कधी अशी जर वेळ आली ना भगवंताकडे मागण्याची, नकोय आम्हाला धन, नको आम्हाला पद पैसा, ए आई येशील का ग तू पुन्हा परत? 4 शब्द ओरड आम्हाला, हवं तर रागव आमच्यावरती, मार आम्हाला, पण अशी रुसून नको जाऊ. कारण तुझ्यासारखी कष्ट आमच्यासाठी दुसरं कुणीच करू शकत नाही. आई तू आमच्यासाठी कष्ट केले फार. आई तू आमच्यासाठी कष्ट केले फार. सोडून या गेली आई सारा परिवार. सोडून या गेली आई सारा परिवार.
सारखे कोण आहे, जिचे जन्मांतरीचे ऋण आहे, असे ऋण आहे जया व्याज नाही, ऋणाविन त्या जीवना साज नाही. त्यामुळे प्रत्येकानं तिचे कष्ट ध्यानात ठेवून हे पुण्यस्मरण वर्षश्राद्ध या माध्यमातून आईच्या उपकारांची जाणीव केली जाते आणि तिने जे संस्कार दिलेत ते संस्कार जोपासले जातात. संतांचे विचारही आपल्या आचरणात आणा आणि खरी अर्थानं होता होईल तेवढा चांगला परमार्थ आपल्या जीवनामध्ये करा. निश्चितच दिलेला जन्म आयुष्य मोलाची हे घडी लवकरात लवकर आपल्याला परमार्थाची जाणीव झाली पाहिजे. संत सांगतात वाचे जर अंतःकरणातून मुखातून भगवंताचं नामस्मरण येत असेल, वाचे निश्चित वाचाने मुखानं जो मंगल असं भगवंताचं नारायण असं नामस्मरण करत राहतो, निश्चितच त्याचं नामस्मरण, त्याचं वचन, त्याचं वदन त्या ठिकाणी मंगळ अशा पद्धतीनं स्थान प्राप्त होतं. ते वदन मंगळ या ठिकाणी आपल्या सर्वांनाच त्याचं नामस्मरण करायचे आणि आपलीही वाचा शुद्ध पवित्र मंगल करायची आहे. निश्चितच जगद्गुरु तुकोबाराय या माध्यमातून आपल्याला उपदेश करतात. चिंतनासे न लगे वेळ सर्व काळ करावे सदा वाचे नारायण, ते वदन मंगळ. संत सांगतात भगवंताला आवडेल असा भाव त्या ठिकाणी जर दिला तर कुठेतरी आपल्या जन्माचं सार्थक, तर कुठेतरी आपलं सार्थक, तर कुठेतरी चांगलं काम. नाहीतर इतर ठिकाणी जर आपण जर वेळ घालवला तर निश्चितच एर वाऊगा पसारा, म्हणजेच खरी अर्थानं तो पसारा स्वरूप आहे. आपण जर भगवंताच्या ठिकाणी शुद्ध भाव अर्पण करत असेल तर निश्चितच संत सांगतात तिसऱ्या चरणामध्ये पडिये सर्वोत्तम भावा भगवंताचं चिंतन आपल्या सर्वांना करायचंय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, या सर्व टाळकऱ्यांसाठी जोरदार टाळी वाजवा. वाचे फार गोड या ठिकाणी तुम्ही सर्वांनी टाळांची सुंदर अशी साथ दिलीत. त्याचबरोबर जगद्गुरु तुकोबाराय सदा वाचे नारायण ते वदन मंगळ आपल्या सर्वांनाच भगवंताच्या नामस्मरणाचं महत्त्व सांगतातच आणि आपण त्याचं अनुकरण करा. आज गोड अशी कीर्तनरूपी सेवेला गोड अशी गायनाची साथ ज्यांची प्राप्त झालीत, आमच्या भगिनी असणारे आदरणीय आपल्या महाराष्ट्रामध्ये खरी अर्थानं ज्याचा स्वर उत्तम अशा पद्धतीने आपण ऐकलेला आहे, आमच्या राणीताई दौंड यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा.
फार गोड अशी सुरांची साथ या ठिकाणी ताईंनी दिली. तसेच आपल्या भागाचं वैभव असणाऱ्या आणि गोडस्वर असा ज्यांचा खरी अर्थानं आमच्या आदरणीय हरिभक्तीपरायण मंगलताई गतिरी, एकदा जोरदार टाळी वाजवा आमच्या मंगलताईंसाठी. खूप गोड असा आवाज ताईंचा, फार सुंदर अशी साथ प्राप्त केली. त्याचबरोबर आमच्या या 2 चिमुकल्या सुद्धा टाळ घेऊन उभ्या राहिल्यात आणि गोड अशी साथ केलीत. आमच्या ताईंचंही मनापासून धन्यवाद. तसेच या ठिकाणी सर्व आपल्या या ठिकाणी मृदुंगाची उत्कृष्ट अशी ज्यांनी साथ दिलीत आणि गोड असा ज्यांचे या ठिकाणी थाप हात आमचे बंधुस्थानी असणारे आदरणीय हरिभक्तीपरायण मृदुंग सम्राट भूषणजी महाराज मनापासून धन्यवाद. गोड अशी या ठिकाणी मृदुंगाची साथ प्राप्त झाली. आणि तुमच्याच संस्थेतील ही सर्व विद्यार्थी मृदुंग भूषण वारकरी शिक्षण संस्था गुरुकुल या ठिकाणी आपल्या जवळच्याच गावामध्ये म्हणजेच शेनीत या ठिकाणी आहे. आणि खरंच सुंदर अशा पद्धतीचं प्रशिक्षण या ठिकाणी मृदुंगाचं तुम्ही देताय. मनापासून या ठिकाणी धन्यवाद. एकदा साऊंड सिस्टीमसाठी जोरदार टाळी वाजवा. दादा गोड अशी ऑपरेटिंग या ठिकाणी तुम्ही दिलीत. फार सुंदर अशी सिस्टीम या ठिकाणी तुम्ही दिलीत. काहीच आम्हाला मागण्याची गरज पडली नाही, कारण बऱ्याचदा हे द्या ते द्या ते द्या असं मागावं लागतं. पण इथे काही न मागता तुम्ही सर्व या ठिकाणी अंतरीची घेतो. जे आमच्या अंतकरणात जे आमच्या मनात असतं, जे पाहिजे असतं इको सिस्टीम, हे तुम्ही छान पद्धतीने दिलत. मनापासून धन्यवाद. विनेकरी महाराज असतील, चोपदार महाराज असतील, मनापासून धन्यवाद. समवेत माझे सासरे आदरणीय नथुरामजी बाबा साळेकर बाबा, तुमचंही खूप धन्यवाद. कारण इथपर्यंत उभा राहण्यासाठी फार मोठी आई वडिलांची आणि खऱ्या अर्थानं मी म्हणेल जसं माहेरचा खूप पाठिंबा तसंच सासरचाही तितकाच पाठिंबा मला प्राप्त होतोय. म्हणून मी तुमच्या पुढे उपस्थित आहेत. मनापासून धन्यवाद. ज्यांनी आम्हाला आयोजन इथपर्यंत बोलावलं आग्रहानं आमचे पंढरीनाथ महाराज तुमचंही खूप मनापासून धन्यवाद. या ठिकाणी एकदा जोरदार टाळी वाजवा. त्याचबरोबर अगदी 4 ते 5 दिवस झाले असतील मला वाटते आपल्या विंचूर येथे कार्यक्रम झालेला आणि आपल्या सिन्नर तालुक्यात बऱ्याचदा येण्याचा योग येतो, आपल्या जिल्ह्यामध्ये बऱ्याचदा येण्याचा योग येतो, पण गावात आपल्या पहिल्यांदाच येण्याचा योग. त्यामुळे उपस्थित सर्व श्रोते मायबापांच्या चरणी नतमस्तक होते. या ठिकाणी भक्तिनाथ यूट्यूब चॅनल आपल्या या सर्व कार्यक्रमाचं चित्रीकरण ज्यांनी केलेलं आहे, तुम्ही खरी टाळी वाजवली का नाही वाजवली तुम्ही वा वा, ही आता टाळी वाजवते. त्यांनी सगळं कॅप्चर करून ठेवले, कोणी कोणी टाळी वाजवली. आणि भक्तिनाथ या यूट्यूब चॅनेलवरती ते बरोबर त्या ठिकाणी प्रक्षेपण केलं जाईल काही दिवसांनंतर. या ठिकाणी दादा तुमचंही खूप मनापासून धन्यवाद. यूट्यूब चॅनेल आहे भक्तिनाथ, सगळ्यांनी पहा अगदी अंतकरणापासून. पुन्हा एकदा उपस्थितांच्या चरणी नतमस्तक होते. माझ्या मायपित्यांच्या गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला पूर्ण विराम. दानेश्वर माऊली जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, हा उपदेश फक्त एका दोघा करिता नसून अवघ्या लोका सकळांकरिता ऐसे उपदेशी तुका सदावाचे नारायण ते वदन मंगळ. या ठिकाणी निर्वाणीचा अभंग घेतला जाईल आणि त्यानंतर ठीक आहे, त्यानंतर कारण आता वेळ झालेला आहे भरपूर, त्यानंतर विठ्ठल जय जय विठ्ठल करून कार्यक्रमाची सांगता घेण्यात येईल. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकळा वाढ वेळ झाला हरि विठ्ठल श्री दानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. विठ्ठल जय जय.